109 मतांनी विजयी. 109 मताने ना. किती? 109 मताने. हो मालक, हो वकील साहेब ऐका ना. किती मत आहे? 247 नाही 248 आणि 357. 109 मतांनी विजयी. 109 मताने ना. किती? 109 मताने. हो मालक, हो वकील साहेब ऐका ना. किती मत आहे? 247 नाही 248 आणि 357. 109 मतांनी विजयी. 109 मताने ना. आता बातमी आहे सांगली सातारा विधान परिषदेसंदर्भात. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे धैर्यशील कदम हे विजयी झालेले आहेत. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय झालाय. धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवलाय. तरुण भारत स्टेडियम येथे पार पडलेल्या मतमोजणीमध्ये कदम यांना 593 मतं मिळालेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळालेत आणि त्यामुळे कदम यांनी 301 मतांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवलाय. एकूण या निवडणुकीत 9 मतं अवैध ठरवली गेली होती आणि निकाल जाहीर होताच सांगली सातारा जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. तर किती मतं मिळालेत आपण पाहतोय. धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळालेत, अभय जगताप यांना 292 मतं मिळालेत, तर किशोर धुमाळ जे अपक्ष होते त्यांना एकही मत मिळू शकलेलं नाहीये. धैर्यशील कदम यांचा 301 मतांनी विजय झाला आहे. तर सांगली साताऱ्यातली दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांनी आधीच आमदार अशी धैर्यशील कदम यांच्या नावाची पाटी तयार केलेली होती. मोठा जल्लोष करण्यात येतोय सातारा सांगलीमध्ये. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत अशा रीतीने जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला जातोय. हौशी कार्यकर्त्यांनी आधीच आमदार धैर्यशील कदम असा नाम फलक तयार ठेवलेला होता आणि त्यानंतर अशा रीतीने जल्लोष केला. तर सांगली साताऱ्यातल्या भाजपच्या जल्लोषाचे ही दृश्य आपण पाहतोय. जोरदार गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात अशा रीतीने जल्लोष केला जातोय. सांगली साताऱ्यामध्येही महायुतीचा विजय झालाय, भाजपचा विजय झालाय. महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय आणि त्यानंतर धैर्यशील कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. सांगली साताऱ्यामध्येही महाविकास आघाडी कुठलाही चमत्कार करू शकलेली नाही. मवियाचे उमेदवार अभयसिंह जगतापांचा पराभव झालाय. 9 मतं या निवडणुकीमध्ये अवैध ठरलेली आहेत, तर अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली आहेत. मात्र विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली आहेत. त्यामुळे मोठ्या फरकानं धैर्यशील कदम यांचा विजय झालाय. तर नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. खरं तर महायुतीला धक्का बसलाय, शिवसेनेला धक्का बसलाय. मात्र भाजपचे बंडखोर असलेले गोकुळ गीते विजयी झालेत. विधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल हाती आलेले आहेत. दुपारी 12 वाजण्याआधीच हे निकाल हाती आलेत, कारण पहिल्या पसंतीच्या मतांवरच हा निकाल स्पष्ट झालेला आहे. आज 11 जागांची मतमोजणी होती, त्यापैकी 3 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. खरं तर आपण पाहतोय एकूण 17 जागांचा निकाल जसा आलाय ते मी तुम्हाला सांगते. 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत आणि एक अपक्ष उमेदवार गोकुळ गीते जे भाजपचेच बंडखोर आहेत ते विजयी झालेले आहेत. मात्र महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आलेला नाही. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. आपण गोकुळ गीतेंच्या पत्नीची दृश्य बघतोय. कशा रीतीने गोकुळ गीतेंच्या कुटुंबियांकडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय हे आपण पाहतोय. गोकुळ गीतेंच्या पत्नीची प्रतिक्रिया आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीते अपक्ष उमेदवार विजय झालेले आहेत. त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहे. विजय झालाय, मोठा विजय आहे तुमच्यासाठी. खरं तर छुपा प्रचार जो होत होता तो तुमच्याच मार्गदर्शन सुरू होता अशी चर्चा होते. हे सगळं क्रेडिट आमच्या कार्यकर्त्यांना जातंय. भाऊंनी कुठलाही प्रचार केला नाही. प्रचार थांबवल्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलेली होती आणि आज तो विजय झालेला आमचा. खरं तर गणेश गीतेंवर मोठा त्या ठिकाणी दबाव होता. शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या घरामध्ये देखील कलह पाहायला मिळाला होता. समर्थकांना हा निर्णय मान्य नव्हता. गणेश भाऊ सुरुवातीपासून महायुती सोबत होते आणि आजही ते महायुती सोबतच आहे. परंतु ही निवडणूक
जो निष्क्रिय उमेदवार दिलेला होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि मतदार सुज्ञ असल्यामुळे आज रिझल्ट तुम्हाला दिसतो. तर ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर हा विजय मिळवला आहे ते अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी सरपंच दावतवाडी योगेश कुलटे. हा विजय निष्क्रिय उमेदवाराच्या विरोधात असून हा सत्याचा विजय झालेला आहे. कोणी किती दाबण्याचा प्रयत्न केला पण लोकशाही आज कशी किती बळकट झाली ही नाशिकमध्ये दिसून आली. आणखी काही समर्थक आहेत गीते समर्थक. खर तर विजय तुमचा झालाय. काय बोलायचं पहिली प्रतिक्रिया काय आपली? पहिली प्रतिक्रिया काय? मोठा कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. गोकुळ गीते म्हणताय सकाळपासून विश्वास तुमचा व्यक्त करतो. ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवसापासून गोकुळ गीतेंनो इतका दबाव आणला. गोकुळ गीते कुठे प्रचाराला गेले नाही, गणेश गीते कुठे प्रचाराला गेले नाही, आम्ही कुठे प्रचाराला नाही गेले. पण हे जी विजय आहे या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा विश्वास होता गोकुळ गीतेंवर, म्हणून हा विजय निश्चित झाला. पण गणेश गीते, दीपाली गीते या गोकुळ गीतेंच्या कोणत्याही प्रक्रियामध्ये नव्हते. खरं तर तुमच्यावर जबाबदारी होती होती माझी. मला दोन्ही भाऊ सारखे, मला गणेश बी सारखा, गणेश दादा बी सारखा, गोकुळ दादा. पण मी कोणत्या पक्षात नसल्यामुळं मला गोकुळ बरोबर राहावं लागले कालांतराने आणि गोकुळचा विजय हा आज निश्चित झाला. तुम्ही तर खरं तर भावनिक झालेला आता 100%. कारण गोकुळला आम्हाला गेल्या 15 दिवस खूप मोठा दबाव आणला, सगळ्या गोष्टी केला. पण सगळे युतीचे जे नेते होते त्यांना कळून चुकलेलं होतं का आता काय होणार आहे. पण त्याने आम्हाला बाकी कुठे न त्रास देता आज गोकुळदारांचा विजय निश्चित झाला आणि आम्ही थोड्या वेळात योग्य तो निर्णय घेऊ. हा विजय नेमका कोणाला समर्पित करा? आम्ही योग्य तो मतदारांना आणि कार्यकर्त्यांना करू. तुमच्या मागे जी रणनीती होती, छुपी रणनीती, ही नेमकी कुठून सुरू होती? कुठूनच नाही, सगळी जनता आमच्या